शेतकरी मित्रांनो नमस्कार. इस्राईल, अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये आता युद्ध सुरू आहे. तुम्ही न्यूज चॅनलवरती या बातम्या बघतच असाल. भारताच्या जमिनीवरती हे युद्ध होत नाही म्हणून अजूनही आपल्याला त्याची झळ जाणवत नाही आहे. पण हे युद्ध जर असंच पुढे चालू राहिलं आणि अधिक गडद होत गेलं तर आपल्या खिशावरती म्हणजे भारतातल्या शेतकऱ्यांच्या खिशावर ह्याचा कसा परिणाम होणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर मी विशाल रासकर, कृषी संजीवनी आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेतीविषयक वेगवेगळी माहिती आपल्याला वेळोवेळी देतच असतो. लहानपणापासून ऐकत आलोय की तिसरं महायुद्ध जर झालं तर कच्च्या तेलासाठी होईल आणि कदाचित त्याचीच ही नांदी असावी. इस्रायलने आणि अमेरिकेने मिळून इराणवरती हल्ले सुरू केले. इराणने त्याचं प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेचे जे तळ आहेत आखाती देशांमध्ये बनवलेले ते उद्ध्वस्त करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर इस्रायलने साऊथ पार्स म्हणून इराणची एक रिफायनरी आहे. रिफायनरी म्हणजे जिथे कच्चं तेल काढून त्याच्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात जसं डिझेल, पेट्रोल, रॉकेल वगैरे, त्याच्यावरती हल्ला चढवला. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने कतारची एक रिफायनरी आहे रास लफान, हिच्यावरती हल्ला केला. आता हे रास लफान फार महत्त्वाचे आहे का ते समजावून घ्या. रास लफानमध्ये जगामध्ये जो LNG म्हणजे लिक्विफाईड नॅचरल गॅस जो सप्लाय होतो त्याचा 20% साठा रास लफानमधून निघतो आणि रास लफानवरती हल्ला केल्यामुळे ते जे गॅसचं उत्पन्न होतं, LNGचे उत्पन्न होतं, ते पूर्णपणे ठप्प झालं. भारताबरोबर इतर देशातही तुम्ही जर पाहिलं असेल तर आपल्याला घरामध्ये जो गॅस आहे त्याचं जर बुकिंग केलं तर अगदी 15 दिवस 20 दिवसानंतर आपल्या घरीसुद्धा टाकी येते. तर तिथून खरं युद्ध सुरू झालं असं म्हणायला हरकत नाही. तर रिफायनरीजवरती हल्ले झाल्यानंतर इराण तसंही गप्प बसणार नव्हतं. इराणने अजून एक गोष्ट केली. आखाती देशांमध्ये जेवढं पण कच्चं तेल तयार होतं ते तेल जगातील इतर देशांमध्ये पोहोचवण्यासाठी सामुद्रिक मार्गाचा उपयोग होतो आणि हे सामुद्रिक मार्गामध्ये युनायटेड अरब अमिरेट्स म्हणजे UAE आणि इराणच्या मध्ये एक छोटीशी खाडी आहे 33 ते 35 किलोमीटरची. तर त्या खाडीतून ही जहाजाने पूर्ण वाहतूक केली जाते आणि त्या खाडीवरती इराणचं वर्चस्व आहे. इराणने ती बंद करून टाकली. आता कच्चं तेल, आपल्याला खनिज तेल वगैरे निघतंय ते सगळं स्ट्रेट ऑफ हार्मुजमध्ये जागेवरती थांबलं आणि जगाला LNGचा म्हणजे गॅसचा आणि त्याच्याबरोबर कच्च्या तेलाचा जो सप्लाय होता, पुरवठा होता, तो पूर्णपणे थांबला. आता ह्या दोन गोष्टी लक्षात घ्या. रिफायनरीजवरती झालेले हल्ले आणि त्याच्यातून गॅसचं ठप्प झालेलं प्रोडक्शन आणि दुसरी गोष्ट स्ट्रेट ऑफ हार्मुजमधून जे कच्चं तेल वाहतूक केलं जात होतं ते ठप्प झालेलं. ह्याचा दोन्हीचा परिणाम आपल्या म्हणजे शेतकऱ्याच्या खिशावरती कसा होणार आहे ते आपण आता पाहू. तर मित्रांनो, तुम्ही सगळ्यात जास्त खत कोणतं वापरता हो? मला माहिती आहे तुम्ही सगळ्यात जास्त युरिया वापरत असाल आणि त्याच्यानंतर दुसरं सगळ्यात जास्त वापरलं जाणारं खत भारतामध्ये DAP आहे, डाय अमोनियम फॉस्फेट म्हणजे 1846. ठीक आहे. तो युरिया तुम्ही वापरताय ना, त्या युरियाला तयार करण्यासाठी भारतामध्ये जो कच्चा माल येतो ना त्याच्यात 30% माल हा स्ट्रेट ऑफ हार्मुजमधून येतो आणि तो पूर्णपणे आता ठप्प आहे. भारत हा तसा युरिया बनवण्यामध्ये स्वयंपूर्ण आहे. म्हणजे आपण हा युरिया भारतातच बनवतो. पण LNG आणि कच्चा माल मिळत नसल्यामुळे भारतामध्ये ज्या फॅक्टरीज आहेत जसं इफ्को झालं, ही सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती भारतामध्ये युरिया बनवते. तर ह्यांनी त्यांचं उत्पन्न आता घटवलेलं आहे कारण त्यांना LNG मिळत नाही, गॅस मिळत नाही आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. हा जो युरिया बनवला जातो ना, तो युरिया बनवण्याची एक प्रोसेस आहे, त्याला म्हणतात हार्बर बॉश. या हार्बर बॉश प्रोसेसमध्ये काय होतं, तुमचा जो LNG आहे म्हणजे लिक्विफाईड नॅचरल गॅस जो आहे त्याचं अमोनियामध्ये कन्व्हर्जन केलं जातं आणि अमोनियापासून युरिया बनवला जातो. म्हणजे तुम्हाला कच्चा माल जो लागणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे LNG म्हणजे नॅचरल गॅस. आता नॅचरल गॅसच जो आहे तो रिफायनरींवरती हल्ला झाल्यामुळे तिथे ठप्प झाला आहे. त्याच्याबरोबर ती स्ट्रेट ऑफ हार्मुज बंद असल्यामुळे जो थोडाफार काय नैसर्गिक गॅस LNG आपल्याला मिळणार आहे तो सुद्धा इराणने तिथे अडवून धरला आहे. म्हणजे जर आपल्याकडे येत्या 45, 50, 60 दिवसामध्ये जर LNGचा सप्लाय सुरळीत नाही झाला तर आपल्या देशामधले जे सगळ्यात मोठे युरिया बनवणाऱ्या फॅक्टरीज आहेत त्या बंद पडण्याची सुद्धा शक्यता आहे. आपण भारतामध्ये जवळजवळ 400 लाख मेट्रिक टन वर्षाला युरिया वापरतो आणि त्याच्यामधला जवळजवळ 50% युरिया हा आपल्या पेरणी सीझनमध्ये म्हणजे जून ते ऑगस्ट या दरम्यान वापरला जातो. आणि आता मार्च चालू आहे, एप्रिल, मे आणि जून म्हणजे एक सरासरी 60 दिवस राहिलेले आहेत आपला पेरणीचा सीझन सुरू व्हायला. आणि ज्याप्रमाणे हे युद्ध पेटत चाललं आहे त्याच्याप्रमाणे असं वाटत तर नाही आहे की हे लवकर संपेल, स्ट्रेट ऑफ हार्मुज ओपन होईल. आणि जरी स्ट्रेट ऑफ हार्मुज ओपन झाला तरी कतारची जी सगळ्यात मोठी रिफायनरी आहे जिथून युरियासाठी लागणारे कच्चे घटक जे बाहेर पडतात ती रिफायनरी ठप्प झालेली आहे. तिला पूर्ववत कार्यरत करण्यासाठी अगदी नाही म्हटलं तरी 6 महिन्याचा कालावधी नक्कीच लागेल. उत्तरेकडील देश आहेत म्हणजे जसं अमेरिका झालं किंवा युरोप झालं, त्यांच्यामध्ये आता पेरणीचा सीझन सुरू झालेला आहे आणि ह्या सीझनमध्ये आत्ताच त्यांच्याकडे युरियाचं शॉर्टेज आहे. जवळजवळ 30 ते 40% युरियाच्या किमती तिथे वाढलेल्या आहेत व तशा न्यूज येत आहेत. आणि आपला सीझन जसा 2 महिन्यामध्ये चालू होणार आहे त्यावेळेला
आपलं युरियाचं उत्पन्न पाहता आणि त्याच्याबरोबर आपला जो सप्लाय होतोय आपल्या भागामध्ये जो युरिया पोहोचणार आहे तो किती प्रमाणात येईल आणि आपल्याला तो किती प्रमाणात मिळेल आणि आपल्याकडे त्याची काय किंमत आहे हे सांगणं आता खरोखर कठीण आहे. आता कसं आहे, युरिया जर कमी पडला शेतकऱ्यांना तर आपल्या देशामध्ये पण गोंधळ होणार एवढं नक्की. आता बऱ्याचशा राज्यांच्या निवडणुका सुद्धा आल्या, त्यांच्या नीती आयोगाने सांगितलं की भारतामध्ये युरियाचा साठा हा व्यवस्थित आहे, आम्ही तो करून ठेवलेला आहे. आपल्याकडे जवळजवळ 60 लाख मेट्रिक टन एवढा युरियाचा साठा आहे, तो आपल्या देशामध्ये व्यवस्थित पुरवठा पेरणीच्या सीझनमध्ये केला जाईल. पण मित्रांनो, एक लक्षात घ्या, टोटल आपली जी गरज आहे ते 400 लाख मेट्रिक टनची आहे आणि आपल्याकडे साठा फक्त 60 लाख मेट्रिक टन आहे. म्हणजे जरी पेरणीचा सीझन तुमचा थोडाफार कसा तरी निघाला तरी त्याच्यानंतर तुम्हाला हे जे युद्ध चालू राहिलं तर युरिया मिळेल ह्याची काही गॅरंटी देता येणार नाही आहे. त्याच्यानंतर दुसरं जे महत्त्वाचं खत आहे, आपण जे आधी बोललो ते DAP म्हणजे डायअमोनियम फॉस्फेट 1846, जे तुम्ही सर्रास वापरता, तर ह्याचीसुद्धा परिस्थिती काही चांगली आहे असं नाही आहे. आपल्या देशामध्ये जवळजवळ 90 लाख टन DAP दरवर्षी वापरला जातो शेतकऱ्यांकडून. त्याच्यापैकी जवळजवळ 50 लाख मेट्रिक टन DAP किंवा त्याच्यासाठी लागणारा कच्चा माल हा आपण आयात करतो आणि हे जे आयात होतं आहे त्याच्यापैकी जवळजवळ 30 ते 35% DAP आणि त्याच्यासाठी लागणारा कच्चा माल हा स्ट्रेट ऑफ हार्मुजमधूनच आपल्या इतर देशांमध्ये किंवा भारतामध्ये पोहोचतो आहे. म्हणजे आपली जी गरज आहे 90 लाख मेट्रिक टनाची, त्याच्यामधला अर्धा माल हा स्ट्रेट ऑफ हार्मुजमध्ये अडकून पडलेला आहे आत्ताच. तर नीती आयोगाने म्हटलं आहे DAPसाठी सुद्धा की आमच्याकडे 24 लाख मेट्रिक टनचा साठा आहे, पण गरज आहे 90 लाख मेट्रिक टनची वर्षातून. म्हणजे येत्या पेरणीच्या सीझनपर्यंत हे जर युद्ध नाही ओसरलं तर आपल्याकडे युरिया आणि DAP ही खतं मिळणं अक्षरशः अवघड होणार आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जी बाकीची खतं आहेत, आता कसं मी DAPचं आणि युरियाचं उदाहरण दिलं, पण फॉस्फेटिक आणि नायट्रोजनयुक्त बाकीची जी खतं आहेत, जसं विद्राव्य खतं झाली, तुम्ही 11-40-11 वापरत असाल, 13-40-13 वापरत असाल किंवा 13-0-45 वापरत असाल किंवा जी इतर ज्याच्यामध्ये नायट्रोजन आणि फॉस्फरस तुम्हाला मिळतोय, तर ह्याचा कच्चा मालसुद्धा ह्याच मार्गाने आपल्या भारतामध्ये येतो. म्हणजे हे जे शॉर्टेज आहे किंवा ही कमतरता आहे ही फक्त युरिया आणि DAPपर्यंत मर्यादित न राहता इतर खतांमध्ये सुद्धा त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला घाबरवण्यासाठी वगैरे नाही आहे, तर तुम्हाला जगामध्ये ज्या काही घडामोडी चालू आहेत, आपल्याला वाटत राहतं की हे तिकडे चालू आहे, आपल्या जमिनीवर नाही आहे, तर आपल्याला त्याचे परिणाम काय. तसं नाही आहे. जग एकमेकांशी जोडलं गेलेलं आहे, वाहतूक एकमेकांशी आपली जोडली गेलेली आहे, आयात निर्यात होत असतं. जगातल्या काही देशांवरती जर असं युद्धाचं सावट पसरलं तर जगातील सर्व देश त्याच्यामध्ये भरडले जातात. ही माहिती तुम्हाला असावी म्हणून मी तुम्हाला सांगितलं, कारण येत्या 2 महिन्यात आपला नवीन पेरणीचा सीझन सुरू होईल, मध्ये आपल्याला खतांची गरज पडेल आणि त्यावेळेला जर हे युद्ध नाही ओसरलं तर काय परिस्थिती असेल हे सांगणं अक्षरशः कठीण आहे. तर आपण आत्तापासून तयारीला लागा. आपल्याला खतं मिळत असतील तर थोडीफार घेऊन ठेवा. शक्यता आहे की आपल्याला ही खतं पेरणीच्या सीझनपर्यंत मिळणार नाहीत किंवा अगदी मिळाली तर ती फार चढ्या दराने मिळतील. त्याचा परिणाम आपल्या खिशावर हा नक्की होणार आहे. धन्यवाद.